दादासाहेब, आपण आपल्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे की आपण अनेक परदेशी दौरे केलेले आहेत, त्या ठिकाणी प्रगतिशील शेतकरी झालेले आहेत. महाराष्ट्रात व भारतामध्ये कसे व्हावे? आपली त्या पद्धतीने वाटचाल चालू आहे ना. सरकार अनेक योजना राबवत आहे. शेतीला आज कालच बघितलं सरकारने MSP वाढवली आहे धान्याची. निश्चितपणे आपल्याकडे प्रगती होणार आहे. दुसरा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये आत्महत्यांचं प्रमाण वाढतंय, शेतकऱ्यांचं परदेशात कसं आहे आणि महाराष्ट्रात काय तुलना करणार? इथे आपल्याला काउन्सिलिंग करावं लागेल. आत्महत्या हा काही पर्याय नाही. आपल्याला काउन्सिलिंग लोकांना करावं लागेल. एवढं महत्त्वाचं जीवन परमेश्वरानं दिलंय. आत्महत्या करून मागील्या माणसाचं किती नुकसान आहे. पोराबाळाचं परदेशी आहेत, तो काही पर्याय आहे का मला सांगा? याच्यापेक्षा गरिबी लोक होते आपले, तर कधी मरत नव्हते. ताकदीनं त्या गरिबीमध्ये जगत होते. लोकांना काउन्सिलिंगच करावं लागेल आपल्याला. काय जगायला खूप उपलब्धी आहे. दुधाचा व्यवसाय करा, 10 दिवसाला पैसे मिळतात. तुमच्याकडे करा, आमच्याकडे आता फरक पडलाय. चला, पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोक कामाला लाजत नाहीत. माणसांना लाजायचं नाही, हात काळे झाले पाहिजेत. हे राहणार नाहीये, हे जळून जाणार आहे, मरणार आहे. त्याला जेवढं वापरता येईल तेवढं त्याचं काम चांगलं होणार आहे आणि आयुष्य माणसाचं वाढणार आहे. काउन्सिलिंग करावं लागेल आपल्याला. तरुण पोरायला, माणसाला करावं लागेल. मुलीचं लग्न, अरे परमेश्वरानं ज्या मुलीला जन्म दिलाय त्याच्या मालकाची व्यवस्था त्यांनी केल्या ना पहिलेच. तुम्ही नाही केलं म्हणजे रुकणार आहे का? ज्याचे मायबाप नाहीत, परदेशी लेकर आहेत, त्याचे देखील लग्न झालेत ना. पण आपल्याला असं वाटतं की आता माझ्या गरिबी आहे, माझ्या मुलीचं लग्न होणार आहे का? नाही ना, होणार आहेच ते. काय साहेब, तुम्ही तुमच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री पुनर्वसनाचा विषय तुम्ही या ठिकाणी बोलले. पुनर्वसनाचा कुठले अनिल दादांना पुन्हा मंत्रिपद मिळावा यासाठी आपण चर्चा काय केली. सांगाल? काय अडचण आहे? माझा मित्र आहे, मिळालंच पाहिजे. अजितदादांकडे करणार का हो शिफारस? हो, अजितदादा मुख्यमंत्री व्हावं असं देखील आपण- 100% होणारच एका दिवशी. कधी होणार, काय अंदाज आपला? असं नाही, काम करावं लागेल, वेळ आल्यावर होईल. मध्यंतरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा होती. तुमच्या मनात काय आहे? आपल्या लेवलचा विषय नाही. दादा आणि पवार साहेब करतील ते मान्य आहे मला. पण म्हणजे तुम्ही पण येऊ शकतात का दादा? काय वाईट काय झालं तर वाईट काय सांगा ना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.